ज्ञानोबरांचा एक शब्द फार सुंदर आहे, ज्याला मी महावाक्य म्हणतो. महावाक्य. प्रत्येक माणसाने लक्षात, तुम्ही ज्याचे शिष्य आहात तो किती मोठा असेल, तुझं काय, आपुली आपण करा. शब्द नीट आहे का? महावाक्य ज्ञानोबरांचं. तुझे जग कुठेही असेल, तुझा काय संबंध. धर्म करते श्रेष्ठ आहेत, धर्मातली पुस्तकं श्रेष्ठ आहेत, तुला काय समजलं ते सांग ना. तुझ्या आचरणातून धर्म प्रगट कर, हिंसा प्रगट करू नको. विठाला 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 विठाला. आणि जर तुमच्या वागण्याने धर्म बदनाम होत असेल, याच्यासारखं दुसरं पाप नाही महाराज. मराठी कळाली? माऊलीचा मोठेपणा नाही सांगता आला, परवडला, पण आपल्यामुळं माऊली बदनाम होता कामा नये, धर्म बदनाम होता कामा नयेत, ज्ञान बदनाम होता कामा नयेत. ही समजून घेण्यासारखी पद्धत. म्हणून ज्ञानोबरांनी काय केलं, सर्वसामान्य लोकांना, भक्तांना जे समजत नाहीत त्यांना ज्ञान दिलं, जे समजत नाही त्यांना ज्ञान दिलं, ज्यांना समजतं त्यांना भक्तिपंथाला लावलं. जगातले एकमेव व्यक्ती, तर जगातले एक तर ज्ञानी आहेत, एक तर भक्त आहेत, पण ज्ञान युक्त भक्त फक्त वारकरी संप्रदाय. ज्ञान युक्त. मग मला विचारलं, माझं वारकरी भांडणं का करतात? भक्त आहे. का भांडणं? भक्त आहे, त्यांचा धर्म आहे तो. विठाला 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 विठाला. आणि मग हे जे भक्त आहेत यांचं काय, यांचं जीवन काय, फार समजण्यासारखा विषय. म्हणून ज्ञानोबरांचे 4 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हरिपाठ आहे, दुसरा दरवाजा चांगदेव 65 आहेत, मोठा दरवाजा महाद्वार ज्ञानेश्वरी आहेत. आणि जे ज्ञानी झालेले आहेत त्यांना ज्ञान तपासण्यासाठी अनुभव अमृत आहेत. अनुभव नका टाळ्या वाजवू, ऐकून ते घ्या. विठाला 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 विठाला. संपूर्ण जग मी लहानपणीपासून आतापर्यंत ऐकत आलो, माऊली विनम्र आहे. मला इतकी दया येते माऊली विनम्र म्हणणाऱ्याची. खूप वाईट वाटतं बरं का. माऊली इतकं अहंकारी, जसं माऊली सारखं ज्ञानीयुक्त भक्त कोणी नाही, तसं माऊलीयुक्त अहंकार कुणीच नाही. माऊलींनी स्वतःचं वर्णन अनुभवामृत मध्ये केलेलं आहे. स्वतःचा स्वभाव तिथं सांगितलेला आहे. एक विषय आहे, अनेक वेळा कॅसेटमध्ये आला असेल, पण ऐकून घ्या, आज महत्वाचा विषय. ही जी विद्वान मंडळी आहेत, थोडंफार शिकलेली मंडळी आहेत, ज्यांना शास्त्राची, एका शास्त्राची हवा आलेली आहे. किती हवा? एका शास्त्राची. एक अद्वैती सिद्धांत सांगणारा व्यक्ती होता, त्याचे माझे भांडणं झाले. आणि न्यायशास्त्राच्या नादी नका लागू बरं का कोणी. मला म्हणे अद्वैत श्रेष्ठ आहे. म्हटलं कुणी नाही म्हटलं, तू एवढं ताण का देतोस? म्हटलं नाही नाही, अद्वैत श्रेष्ठ. म्हणजे ताण का घेतो? नीट आहे का पुढचं वाक्य? मोहातून काढणाऱ्या सिद्धांताचा मोह होतो, हे दुर्भाग्य. जो सिद्धांत मोहातून काढतो त्याचा मोह होतो, याला पतन म्हणतात. अरे नाकारलं कोणी? माऊली जर एक आहे असं सांगतात, नाकारलं कोणी? आता माऊलीकडे जाया तुम्ही. माऊली ज्ञानी लोकांबद्दल म्हणून अनुभवामृत सांगतोय. काय म्हटले ज्ञानोबरायांनी? कधीतरी माझ्याकडे येताना मी जे एक अक्षराचं मंदिर बांधलेलं आहे, अक्षराचं मंदिर, त्याच्या गाभाऱ्यात या. ही जगातली पहिली कल्पना आहे. अक्षराच्या गाभाऱ्यामध्ये येणं, निमंत्रण देणं
ही जगातली पहिली माऊली. ह्या मंदिरात नाही, अक्षराच्या मंदिरामध्ये. आणि कुठे यायचंय? गाभाऱ्यात यायचंय. काय ज्ञानोबांची देखणी ओवी. तैसे जे, एक एक शब्द ऐका मस्त. जे सगळंच येत नाहीत ना गाभाऱ्यात. बाहेरून मंदिर पाहतात, वास्तुशिल्प पाहतात. काही इतर धर्माचे लोक म्हणतात आम्हाला धर्मात जायची परवानगी नाही. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक बाई पाया पडत नव्हती. नका काय पडे ना, नाही कळालं. गप तर बसव ना. ती मला येऊन सांगते महाराज आमच्या गुरुनी सांगितले पाया पडायचं नाही. नाही कळालं. पाया पडू नको, पण पाया पडायचं नाही हा उद्धटपणे सांगतेस कशाला? म्हणजे पाया पडू नका असा उद्धटपणा शिकवणारे सुद्धा गुरु असतात, धर्म असतात. हे किती पद नाही. कोणत्या माणसाने हे काढलेले की विनम्रता दोष आहे म्हणून? मराठी कळते? विनम्रता दोष आहे हे शिकवतात. कुठला प्रकार आहे हा? कुठला धर्म आहे हा? आम्ही इतर ज्ञानी लोकांच्या पाया पडत नाही हे गुरु शिकवतात. आणि असं शिकवल्यामुळं पतन होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. तैसे ओवी ऐक. तैसे जे ज्याच्या नशिबात आहे ते या अक्षरा, या म्हणजे ज्ञानोबाने लिहिलेल्या अक्षरा. अक्षर शब्द आहे, पुन्हा सांगतो, बारक शब्द शब्द नाहीये. शब्द अक्षराचा पुंज मिळून शब्द होतो. अख्खा शब्द ज्ञानोबा घेत नाहीत, अक्षर घेतात, ते पण स्वतःच घेतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तैसे जे या अक्षरा. पुढचा शब्द अतिशय महत्वाचा आहे. भेटती गाभारा. काय 700-750 वर्षापूर्वीची कल्पना आहे. भेटती अक्षराच्या गाभाऱ्यात भेटतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अक्षराच्या गाभाऱ्यात भेटतात. लक्षात. आपण अक्षरच कळत नाहीत महाराज. साक्षर आहोत फक्त, म्हणून राक्षस आहोत. अक्षर समजलेत कुठं? अक्षरात काय ठेवलंय? मी आता मी ऍडव्हर्टाईज करत नाही, पण वारकरी बसल्यात म्हणून सांगतो. पराग परामर्श नावाचं पुस्तक आहे. 2500 वर्षात शब्द कसा चालत आला आणि ज्ञानोबांनी त्या शब्दामध्ये काय ठेवलं आणि कसं ठेवलं, फक्त शब्दावर ते पुस्तक आहे. केवळ शब्दावर. 2500 वर्षातले शब्द आणि एकट्या ज्ञानोबांचे शब्द. फक्त शब्दाची तुलना आहे, सिद्धांताची नाही. ते ज्ञानोबा आहेत आणि ते सांगतात भेटती गाभारा. गाभाऱ्यात जे भेट देतात ते कसे भेट देतात? ज्ञानोबा काय सुद्धा सांगतात, ते ओघ जैसे सागरा आले जैसे. माना नका हलू. एक तर गाभारा संकोचित आहे, अक्षराचा गाभारा. आणि उपमा कशी आहे? ते ओघ जैसे सागरा आले जिथे. ते गाभारात येणं म्हणजे सागरात येणं. ओघ जैसे अक्षराच्या गाभाऱ्यात भेट देणं. ओघ जैसे सागरा म्हणजे गाभाऱ्यात अक्षराच्या शब्दाच्या नाहीत, वाक्याच्या तर नाहीच, ओवीच्या तर नाहीच, एका अक्षरात सागर आहे. हे ज्ञानोबा आहेत. हे समजले पाहिजेत आपल्याला. भिंत चालवली, रेडा बोलवला. काय काही लोकांचं ऐकलं बरं का मी लहानपणी. ज्ञानोबांचं लहानपण लोकांना इमोशनल करण्याकरता, रडवण्यासाठी काय सांगतात महाराज. अरे योग्याचं बालपण आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे कसे असतील? कर्दळीचा गाभा नामदेव महाराजांचे शब्द आहेत. माऊलीला पाहिल्यानंतर असं वाटलं उगवला खांब कर्दळीचा गाभा. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांना बोलण्याची हिंमत होती का? नाही कळालं. मग त्रास का झाला? मागणं देणारी लोक आहेत हो, पुढून नाही. आजही मोठ्या माणसाला तोंडावर बोलत नाहीत. कुत्रे कुठे भोंगतात? बोला ना. माऊलीच्या समोर चांगदेवाने नतमस्तक व्हावं.
स्वतः श्रीगुरूने ज्ञानेश्वरी ऐकावी, त्यांना कोण बोलणार? काहीतरी इमोशनल टच करू नका माऊलीच्या चरित्राला. विठ्ठला 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 विठ्ठला. पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला. सगळी पंडित मंडळी पैठणची एकत्र आली आणि पैठण हे विठ्ठल पंतांचं शिक्षणाचं ठिकाण आहे. काय ज्ञानोबांचा वंश आहे महाराज. आणि ज्ञानोबांचे पंजोबा हे योद्धा होते आणि मराठवाड्याचे प्रमुख होते. बीडमध्ये युद्धामध्ये ते मारले गेले. आजही त्यांच्या पंजोबाची समाधी बीडमध्ये आहे. योद्ध्याच्या कुळात ज्ञानोबांचा जन्म आहे. हो, तुम्ही कोण आहे? तुमची काय हिंमत आहे? नाही कळालं? याला म्हणतात बीज. आणि आत्ताच्या भाषेत DNA. ज्ञानोबांचा DNA योद्ध्यांचा आहे, युद्ध करणाऱ्यांचा आहे, राज्य करणाऱ्यांचा DNA ज्ञानोबांचा. म्हणून ते 700 वर्ष झाले महाराष्ट्रावर राज्य करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि ती जी शिवी ती हीच आहेत, जी शिवी ती हीच आहेत. परीप आहे बीज, DNA चांगले पाहिजे. हो, एवढं बस झालं ना. याच्यापेक्षा शिवी पृथ्वीवर मोठी नाही जी तुकोबाराने दिली. रक्त लहान आहे, अजून काही शिवी द्यायची? आई माया शिव्या देऊन लहान होऊ नका, एवढंच म्हणा. तुझं खानदान माहिती आहे आम्हाला, बस झालं ना. विठ्ठला 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 विठ्ठला. आजही ज्या कुलीन घरातल्या स्त्रिया आहेत अत्याचार सहन करतात त्या, पण कुळाचं नाव जाऊ नये म्हणून गप्प बसतात. शब्द ऐका, कुळाचं नाव जाऊ नये म्हणून नवऱ्याला बोलून दाखवतात. आई वडिलांच्या नावासाठी मी जगते तर तुझी लायकी नाही असं मी बोलतोय. ती नाही बोलणार, तिला जगायचंय तिथं. का? कुळाच्या नावासाठी. नाही कळलं अजून? तसं तुम्ही आम्ही ज्ञानोबारायांच्या नावासाठी जगावं, त्याला वारकरी म्हणतात. माझं कुळ मोठं आहे, नाव जाऊ नये म्हणून. एक बाई आयुष्यभर त्रास सहन करते, आपण माऊलीच्या जीवावर जगतो आणि त्रास सहन करत नाही. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य. त्रास देतो आपण, याचा अर्थ काय? परीप आहे, शुद्ध नाही. हे सगळे ह्याच्यासाठी आलेले, माऊलीसाठी आलेले नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. एका महाराजाच्या घरी आळंदीमध्ये जेवायला बोलवलं मला. ते पैसे घेत नव्हते पण वर्गणी घेत होते. कीर्तन झाल्यावर कळेल तुम्हाला. पैसे घेत नव्हते कीर्तनाचे पण वर्गणी घेत होते. पाकिट किती असणार? 5-10 हजार. वर्गणीचा काय हिशेब आहे? आणि मला जेवायला बोलवलं. जेवायला बोलल्यानंतर मला सांगितलं त्यांनी की असे कीर्तनकारांनी पैसे घेऊ नये, उपदेश करायचा प्रयत्न केला. म्हणलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे जे फोटो लागलेत तुमच्या धर्मशाळेमध्ये, यांच्या गळ्यात एकाचेही माळ नाही आणि यांचे